जय कृष्ण. नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण बी ए भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोलाचा आपण अभ्यास करणार आहोत. Syllabus of Human Geography introduced from June 2018. मानवी भूगोलाच्या अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला जून 2018 मध्ये झालेली आहे आणि यामध्ये मॉड्यूल 1 ह्यूमन जिओग्राफी, मॉड्यूल 2 पॉप्युलेशन, मॉड्यूल 3 सेटलमेंट, मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर या 4 टॉपिकचा समावेश आहे. मॉड्यूल 1 ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोल आणि मॉड्यूल 2 पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या या 2 प्रकरणांचा अभ्यास मी घेणार आहे आणि मॉड्यूल 3 सेटलमेंट ज्याला वसाहत, मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर ज्याला कृषी या 2 टॉपिकचा अभ्यास आपला कांबळे सर घेणार आहे. डॉक्टर SM कांबळे सर, जिओग्राफी विभागाचे विभाग प्रमुख, NCCचे विभाग प्रमुख, हे आपल्याला हे 3रा आणि 4था मॉड्यूल घेणार आहेत. मग पहिल्या 2 मॉड्यूलपैकी ह्यूमन जिओग्राफी हे जे मॉड्यूल आहे हे आपण सुरू करणार आहोत. ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोल. या मानवी भूगोलाचा विषय प्रवेश किंवा मानवी भूगोलाची ओळख आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून, या मॉड्यूलच्या माध्यमातून करून घ्यावयाची आहे. मित्रांनो, संपूर्ण सिलेबसची ओळख आपल्याला डॉक्टर SM कांबळे सर यांनी करून दिलेली आहे. परंतु या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? मॉड्यूल 1 ह्यूमन जिओग्राफी हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाचे अर्थ आणि मानवी भूगोलाच्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, नेचर ऑफ ह्यूमन जिओग्राफी, नेचर ऑफ ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोलाचं स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. स्कोप ऑफ ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. ब्रँचेस ऑफ ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोलाच्या शाखांचा आपण अभ्यास करणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोलाचं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्यूमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल या पहिल्या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. मित्रांनो, आता पुन्हा एकदा भूगोल म्हणजे काय हे मी आपल्याला संक्षिप्त सांगेन. यामध्ये मी आपला अधिक वेळ नाही घेणार. तर जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम ग्रीक तत्ववेत्ता व खगोलशास्त्रज्ञ इरॅटोस्थेनिस याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये वापरलेला आहे. इरॅटोस्थेनिस याने जिओग्राफी ही संज्ञा जिओ अधिक ग्राफीन या 2 ग्रीक शब्दापासून तयार केली. यातील जिओ म्हणजे अर्थ, पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे स्टडी, अभ्यास किंवा वर्णन. यावरून जिओग्राफी याचा अर्थ डिस्क्राईब द अर्थ किंवा स्टडी ऑफ द अर्थ असा मित्रांनो होतो. तर हा जिओग्राफीचा या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी आपण मुद्दाम पाहिलेला आहे, कारण यामध्ये आपल्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्न लपलेले आहेत की ही संज्ञा प्रथम कोणी वापरली, या संज्ञेचा अर्थ काय, या सर्व गोष्टी, किंवा हा इरॅटोस्थेनिस नावाचा
जो जिओग्राफी ही संज्ञा वापरणारा तत्ववेत्ता कोणत्या देशाचा किंवा कोणत्या शतकामध्ये जिओग्राफी ही जी काही संज्ञा आहे ही प्रथम इराटोस्थेनसने वापरली, अशा अनेक जिओ या शब्दाचा अर्थ किंवा ग्राफी या शब्दाचा अर्थ असे अनेक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न इथं तयार होतात आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपण पाहतोय की आपली एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह अर्थात एक्झाम अपेक्षित आहे, परंतु कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपली एक्झाम जर ऑब्जेक्टिव्ह झाली तर अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची आपल्याकडं क्वेश्चन बँक असणं आवश्यक आहे. अर्थात डिस्क्रिप्टिव्ह जो क्वेश्चन पेपरचं स्वरूप आहे त्यामध्येही पहिला प्रश्न जो 10 मार्क्स आहे हा मित्रांनो आपला कसा असतो की डिस्क्रिप्टिव्हचा असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यामध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ टाईप क्वेश्चन विचारलेले असतात आणि त्याला 10 मार्क्स असतात. आणि जर आपली टोटल एक्झाम ऑनलाईन आणि MCQ टाईप झाली तर आपल्याला 25 MCQ प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 50 मार्क्स असतील. तेव्हा MCQचा अभ्यास आपण चांगला करा, त्याच्यावरती अधिक कॉन्सन्ट्रेशन करा. त्यासाठी अधिक अध्ययन अधिक वाचन केल्यानंतरच सर्व MCQ प्रश्न आपल्याला कळू शकतात. फक्त प्रश्न आणि उत्तर वाचून आपण त्याच्यामध्ये अधिक फायदा आपल्याला होत नाही, याची आपण थोडीशी दक्षता घ्यावयाची आहे आणि अधिक चांगली काळजी घेऊन आपण अधिक चांगल्या पद्धतीनं या गोष्टी साध्य करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत. भूगोल हा जो काही शब्द आहे या शब्दाचा अर्थ किंवा हा शब्द कोणी वापरला काय वापरला हे पाहिल्यानंतर भूगोलाची व्याख्या ही पाहिली की पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. आणि मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी भूगोलाचं आणि भौगोलिक घटकांचं किंवा प्राकृतिक घटकांचं वर्णन करत होते. त्याच्यामध्ये आकाशातील तारे असतील किंवा जमीन असेल किंवा सागर असेल किंवा वातावरण असेल, सभोवतालची हवा असेल, पृष्ठावरती असणारी माती असेल किंवा भूगर्भातील खनिज असतील, या सर्व गोष्टींचं वर्णन ज्याला आपण प्राकृतिक घटक म्हणतो किंवा भौगोलिक घटक म्हणतो किंवा नैसर्गिक घटक म्हणतो, मानव हा करत सुटलेला होता. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणारे ओहळ, ओढे, नाले, नद्या, उपनद्या यांचं वर्णन करत सुटलेला होता. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या अवतीभोवती किंवा मानवाच्या अवतीभोवती असणारे प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीवशास्त्र याही गोष्टींचं तो वर्णन करत होता. प्राणी, वनस्पती व सूक्ष्म जीवांचं वर्णन तो करत होता. मित्रांनो, हे वर्णन मानव करत असताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे की या सर्व ज्ञानाचं एकत्रित अशी खिचडी तयार झाली आणि या ज्ञानातून आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचे ज्ञान वेगळं वेगळं करण्याची आवश्यकता, जसं की नद्यांच्या संदर्भाचं ज्ञान वेगळं, सागरासंदर्भाचं ज्ञान वेगळं, भूपृष्ठासंदर्भाचं ज्ञान वेगळं, अवकाशासंदर्भाचं ज्ञान वेगळं, प्राण्यांच्या संदर्भाचं ज्ञान वेगळं, असं ज्ञान वेगळं वेगळं करण्याची गरज निर्माण झाली. आणि त्यातूनच विशेष करून आपण असं म्हणूया की भूगोलाच्या प्रमुख 2 शाखांचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या प्रमुख 2 शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि एक मानवी भूगोल. तर प्राकृतिक भूगोल म्हणजेच भौगोलिक भूगोल, प्राकृतिक भूगोल म्हणजेच नैसर्गिक भूगोल होय, किंवा प्राकृतिक भूगोल म्हणजेच पर्यावरणीय भूगोल होय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणजेच या निसर्गतः जे घटक आहेत या सर्व घटकांचा अभ्यास एका बाजूला काढला गेला आणि मानवाचा अभ्यास एका बाजूला केला गेला आणि ह्या भूगोलाच्या प्रमुख 2 शाखांचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मित्रांनो, पुन्हा एवढंच विभाजन करून
हे जे काही ज्ञान आहे, वर्णनात्मक ज्ञान आहे, हे वर्णनात्मक ज्ञान वेगळं होत झालं असा त्याचा अर्थ होत नाही. कारण नैसर्गिक घटक सुद्धा अनेक आहेत किंवा प्राकृतिक घटक सुद्धा अनेक आहेत. या अनेक घटकांचं ज्ञान पुन्हा वेगळं करण्याची गरज भासली आणि त्यातून मित्रांनो नैसर्गिक घटक किंवा प्राकृतिक घटक किंवा प्राकृतिक भूगोलाचे दोन प्रमुख ब्रँचेस झाल्या. त्याच्यामध्ये जी कसोटी किंवा ज्याला आपण क्रायटेरिया म्हणतो ती काय राहिली की त्याचं जीवित स्वरूप आहे की मृत स्वरूप आहे. त्याच्यावरून दोन प्राकृतिक भूगोलांच्या शाखा झाल्या, एक अजैविक भूगोल आणि एक जैविक भूगोल. अजैविक भूगोलामध्ये सर्व ज्याला आपण सजीव नाहीत अशा सर्व भौगोलिक घटकांचा समावेश त्याच्यामध्ये त्या ज्ञानामध्ये झाला. आणि जैविक भूगोलामध्ये सर्व सजीव ज्यांना आपण म्हणतो त्या ज्ञानाचा समावेश झाला. आणि यानंतरही आपल्याला या ज्ञानाची पुन्हा वर्गवारी किंवा गट करण्याची आवश्यकता भासू लागली की अनेक घटक पुन्हा सुद्धा आपल्याला अजैविक भूगोलामध्ये आणि जैविक भूगोलामध्ये शिल्लक राहिले होते आणि त्याची पुन्हा वर्गवारी करायची ठरली. तेव्हा आपल्याला अजैविक भूगोलाच्या काही शाखांचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये खगोलशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल, भूरूपशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, वातावरणशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, मृदाशास्त्र असेल, खनिजशास्त्र असेल. किंवा मित्रांनो जैविक भूगोलातील ज्ञानाचं विभाजन झाल्यानंतर आपल्याला प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या सर्व शाखांचा उदय झाला किंवा या सर्व शाखांची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. आणि या अनेक शाखांच्या मधून हे वर्णनात्मक जे सुरुवातीला भूगोलाचं स्वरूप होतं ते हळूहळू विशेषीकरणात्मक स्वरूप याला प्राप्त झालं आणि हे वेगवेगळे विषयही उदयास आले. आणि आपल्याला असंही म्हणता येईल की ह्या सर्व शाखा म्हणजे मित्रांनो की इतर सर्व जी काही विज्ञान शाखा आहेत या विज्ञान शाखांची ज्याला फंडामेंटल सायन्स असं म्हणतो किंवा मूलभूत विज्ञान असं म्हणतो, या मूलभूत विज्ञानाची जी काही पाळमुळं आहेत ही सर्व पाळमुळं आपल्याला या प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा भूगोलामध्येच असलेली पाहायला मिळतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण फिजिक्सचा अभ्यास करता, त्याला मूलभूत सायन्समधला हा सब्जेक्ट आहे ज्याला भौतिकशास्त्र मराठीमध्ये म्हणतो. तर या फिजिक्समध्ये काय शिकतो आपण तर मित्रांनो त्यामध्ये पृथ्वीची गती किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, या सगळ्या गती, त्यांचं असणारं इतर तारे असणार आहेत त्यांची असणारी गती, या गतींचा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये होतो. याशिवाय पहा की या सर्व तारे किंवा उपग्रह यांचं जे काही असणारं अंतर आहे या अंतरांचा अभ्यास या भौतिकशास्त्रामध्ये होतो. ध्वनीचा अभ्यास या भौतिकशास्त्रामध्ये होतो. या ग्रहांची असणारी घनतेचा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये होतो. ह्या सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या तर खगोलशास्त्राशी संबंधित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणजेच भौतिकशास्त्राची सगळी पाळंमुळं आपल्याला या खगोलशास्त्रामध्ये दडलेली लपलेली पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये किंबहुना अधिक सूक्ष्म सुद्धा आपल्याला माहिती सांगता येते की प्रकाशामध्ये असणारी जी काही वेगवेगळे कलर्स, स्पेक्ट्रम ब्रँड असं म्हणतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा भौतिकशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. किंवा प्रकाशाचं ॲनालिसिस, प्रकाशाचं जी काही गती, या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी भौतिकशास्त्रामध्ये अभ्यासले जातात आणि ते सर्व खगोलशास्त्राचं मित्रांनो ज्ञान आहे. म्हणजेच जे आपल्याला मूलभूत भौतिकशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे आणि या शाखेची सगळी काही पाळंमुळं खगोलशास्त्राशी संबंधित आहेत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच खगोलशास्त्र किंवा भूगोलशास्त्र या भौतिकशास्त्राची जननी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मित्रांनो
इतर जी काही फंडामेंटल सायन्स ज्याला आपण मूलभूत विज्ञान असं म्हणतो, त्यामध्ये दुसरा विषय येतो, तो विषय असतो पहा रसायनशास्त्र. रसायनशास्त्र म्हणजे काय असतं, की आपण बघतो की ही पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी पंचमहाभूतापासून बनलेली आहे. आणि या पंचमहाभूतापैकी आपण काही गोष्टी आपण काय करतो, की भौतिकशास्त्रामध्ये अभ्यासतो. जसं पहा पंचमहाभूतामध्ये आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, अवकाश असे विभाग आपण करतो. तर मित्रांनो, यातील काही विभागांचा अभ्यास हा भौतिकशास्त्रामध्ये होतो, तर काही विभागांचा अभ्यास हा रसायनशास्त्रामध्ये होतो. उदाहरणार्थ आपण जर जे पाहिले की पृथ्वीच्या अंतर्गत भूगर्भात अनेक असणारी जी काही मूलद्रव्य आहेत किंवा भूपृष्ठावर असणारे अनेक मूलद्रव्य आहेत, हे मूलद्रव्य या रसायनशास्त्राचा काय आहेत, आधार आहेत किंवा पाया आहेत. आणि या मूलद्रव्यांचा संयोग आणि त्यांच्यापासून होणाऱ्या क्रिया प्रक्रिया, ज्याला आपण रिॲक्शन्स असं म्हणतो, या गोष्टी रसायनशास्त्रामधले अभ्यासले जातात. ह्या सर्व रिॲक्शन्स ज्या आहेत किंवा अभिक्रिया आहेत, या अभिक्रियामध्ये असणारी ही जी काही संयुग आहेत, ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो, हे सर्व आपल्याला या पृथ्वीमध्ये किंवा या भूगर्भामध्ये पाहावयास मिळतात पहा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पाहतो की रसायनशास्त्राचा झाल्यानंतर की प्राणीशास्त्र सुद्धा आपण ह्या जैविक भूगोलाचा एक अंग आहे. जसं रसायनशास्त्र सुद्धा आपण रसायनशास्त्राची ज्यांनी सुद्धा अजैविक भूगोलामध्येच लपलेली आहे किंवा पृथ्वीचं असणार भूपृष्ठ किंवा भूगर्भ याच्यामध्ये हे असणारे मूलद्रव्य संयुग आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचा अभ्यास रसायनशास्त्रामध्ये होतो किंवा रसायनशास्त्राचं हे बेसिक आहे किंवा आधार आहे. म्हणजेच रसायनशास्त्राची पाळंमुळं सुद्धा भूगोलामध्ये किंवा आपण अजैविक भूगोलामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात पहा. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. जे तिसरं मूलभूत विज्ञान आहे ते प्राणीशास्त्राला सुद्धा चा अभ्यास विशेषतः प्राण्यांना लागणारं हवामान, प्राण्यांना लागणारा आहार, प्राण्यांचा असणारं घर किंवा विहार, आहार विहार आणि प्राण्यांना लागणारं जे काही पर्यावरण, थोडक्यात ह्या सर्व गोष्टी भूगोलाचा भाग आहे. आणि या पर्यावरणानुसारच प्राण्यांची वाढ, प्राण्यांचं असणारं संगोपन, प्राण्यांची असणारी जोपासना निसर्ग करत असतो पहा. आणि या सर्व प्राण्यांची जी काही आपण अभ्यास प्राणीशास्त्रामध्ये करतो, तसं त्याचं असणार जे काही पर्यावरण किंवा त्याचे असणारे बेसिक नीड्स ज्याला आपण म्हणतो, ज्यावरती प्राणी आधारित आहे, तो सर्व भाग भूगोलाशी संबंधित असतो. म्हणजेच या प्राणीशास्त्राची सुद्धा पाळंमुळं जे आहेत हे भूगोलशास्त्रामध्ये किंवा जैविक भूगोलामध्ये आहेत. आणि मित्रांनो, असंही आपण म्हणू शकतो की प्राणीशास्त्राची जी काही जननी आहे, ही जननी प्राकृतिक भूगोल किंवा जैविक भूगोल आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर पहा मित्रांनो, दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे मूलभूत विज्ञानामधील किंवा ज्याला फंडामेंटल सायन्समधील की वनस्पतीशास्त्र, ज्याला आता आपण इंग्लिशमध्ये बॉटनी असं म्हणतो. या वनस्पतीशास्त्र तर अधिक डिपेंड आहे आणि हे पूर्णपणे मित्रांनो कशावरती अवलंबून आहे, तर या असणाऱ्या भौगोलिक घटकांच्यावरती किंवा निसर्गावरती अवलंबून आहे. जसं वनस्पतीला लागणारं हवा असेल, वनस्पतीला लागणारं हवामान असेल, वनस्पतीला लागणारे पाणी असतील, वनस्पतीला लागणारे मूलद्रव्य असतील किंवा ज्याला आपण वनस्पतीला लागणारे घटक म्हणूया असतील ते घटक, किंबहुना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पतीला लागणारं जे काही मूलद्रव्य किंवा पाणी किंवा प्रकाश, या सर्व गोष्टी या भूगोलाशी संबंधित आहेत. म्हणजे संपूर्ण वनस्पतीशास्त्रच भूगोलावरती अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये वनस्पतींचं वेगवेगळं वितरण आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भातला अभ्याससुद्धा मित्रांनो पुढं तुम्ही जेव्हा SYला जाल तेव्हा साधनसंपत्ती भूगोलामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत की साधनसंपत्तीमध्ये वनसाधनसंपत्ती आपली एक साधनसंपत्ती आहे आणि त्या साधनसंपत्तीचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी डिटेल असं अभ्यासायला मिळेल. फक्त या ठिकाणी इतकंच लक्षात घ्यायचं आहे की या वनस्पतीशास्त्राची जननीसुद्धा
प्राकृतिक भूगोल आहे किंवा भूगोल आहे किंवा जैविक भूगोल आहे, हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. पहा, त्यानंतरचं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे मित्रांनो की सूक्ष्म जीवशास्त्र. हे सूक्ष्म जीवशास्त्रसुद्धा नैसर्गिक पर्यावरणावरतीच अवलंबून आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे याही विषयाची जी काही पाळंमुळं आहेत, ही पाळंमुळं आपल्याला या प्राकृतिक भूगोलामध्ये पाहायला मिळतात, जैविक भूगोलामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्राचे सुद्धा जननी प्राकृतिक भूगोल आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि मग आपली सुद्धा जननी किंवा सर्व सजीवांची जननी अर्थातच हा निसर्ग आहे, हा प्राकृतिक भूगोल आहे. प्राकृतिक भूगोलाकडे पाहताना किंवा भूगोलाकडे पाहताना तो एक अभ्यासाचा विषय आहे असं न पाहता ती एक आपली जीवन प्रणाली आहे, ते एक आपल्याला आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. याशिवाय आपलं अस्तित्व असू शकत नाही. या गोष्टी जर आपण मित्रांनो लक्षात ठेवल्या तर आपोआपच तुम्हाला भूगोलाची असणारी जी काही महती आहे किंवा प्राकृतिक भूगोलाची असणारी महती आहे ही समजणार आहे. आणि मग आपल्याला असंही म्हणावं लागेल की या पृथ्वीवरती जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व निसर्गातून प्राप्त झालेलं आहे किंवा निसर्गामध्ये त्याची पाळंमुळं आहेत किंवा निसर्गच त्याची जननी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मग ते अभ्यासाचे विषय असतील किंवा अभ्यासाचे विषय नसतील, मात्र ते निसर्गातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत एवढं निश्चित असं आपण निश्चितपणे या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाचे असणारे जे काही वर्णनात्मक स्वरूप, या वर्णनात्मक स्वरूपामधून प्राप्त झालेले विशेषात्मक स्वरूप आणि या विशेषीकरणातून प्राप्त झालेल्या या प्राकृतिक भूगोलाच्या दोन प्रमुख शाखा आणि या दोन प्रमुख शाखांच्या इतर अनेक उपशाखा आणि यामधून आपल्या असंही लक्षात आलं की असणारं जे काही मूलभूत विज्ञान आहे, या मूलभूत विज्ञानाची जननी हे प्राकृतिक भूगोल किंवा भूगोल असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. आणि नंतर एक शाखाचा उदय झाला, तो म्हणजे मित्रांनो मानवी भूगोल. आता मानवी भूगोलाची स्वतंत्र अभ्यास करण्याची काय गरज आहे हे अगोदर आपण पाहणं आवश्यक आहे आणि मग इतर गोष्टीकडे आपण ओळूया. प्रथम आपण मानव हा सुद्धा एक प्राणी आहे आणि आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतं की प्राणीशास्त्र हा जो काही विषय आहे, या विषयामध्ये मानवाचाही इतर प्राण्यांच्या सारखा समावेश आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ही मानवाचं आपल्याला मानवाला आवश्यक असणारं हवामान कोणतं, कोणत्या हवामान मानवाला पोषक आहे, या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती प्राप्त होऊ शकते. परंतु या मानवाचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज का भासली किंवा मानवी भूगोलाची एक स्वतंत्र शाखा का निर्माण झाली हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि ती म्हणजे की मानवी असणारी इकॉलॉजी किंवा परिसंस्था किंवा आपण ज्याला इकोसिस्टीम असं म्हणतो, या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि या गोष्टी आपण पाहणं महत्त्वपूर्ण आहे. पहा, आणि इकोसिस्टीममध्ये आपण बघतो एक महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. आणि परिसंस्थेमध्ये एखादा विशिष्ट असणारा सजीव आणि त्या सजीवाचं असणारं इतर भौगोलिक घटकांशी नियमन किंवा तयार झालेले नियम किंवा तयार झालेला नातेसंबंध म्हणजे इकोसिस्टीम किंवा परिसंस्था. तर अशा या इकोसिस्टीमकडं थोडंसं मी मुद्दाम बोलतोय. हा इकॉनॉमिकचा भाग नसून हा इकॉलॉजीचा भाग आहे, म्हणजेच पर्यावरणाचा भाग आहे, हे या ठिकाणी प्रथम आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि या इकोसिस्टीममध्ये प्राण्यांची असणारी किंवा वनस्पतींची असणारी, सूक्ष्मजीवांची असणारी जी काही इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम वेगळी आहे आणि मानवाची असणारी इकोसिस्टीम आहे ही वेगळी आहे असं आपल्याला दिसून आलं. आणि म्हणून मग मानवाला या असणाऱ्या प्राणीशास्त्रामधून वेगळं केलं गेलं. आता काय इकोसिस्टीम वेगळी आहे किंवा परिसंस्था वेगळी आहे इतर प्राण्यांच्यापेक्षा हे आपण पाहणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये विशेषतः आपण उदाहरण पण घेऊ शकतो की वाघाची असणारी परिसंस्था आपण घेतली किंवा एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यांची आपण परिसंस्था घेतली किंवा
एक एक आपण उदाहरण म्हणून घेऊया. अगोदर जंगलात भूपृष्ठावरती संचार करणारा वाघ या प्राण्याची परिसंस्था आपण जर पाहिली तर अशाच प्रकारे इतर जंगलामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची कमी अधिक प्रमाणात आपल्याला परिसंस्था पाहायला मिळेल. तर एक परिसंस्था म्हणजे काय, तो प्राणी आणि निसर्ग यांच्यामध्ये असणारे एक दृढ संबंध किंवा त्यांच्यामध्ये असणारं नियमन. आता या प्राण्याला काय लागतं, वाघाला काय लागतं, तर त्याला हवा लागते, त्याला पाणी लागतं, त्याला निवारा लागतो, त्याला अन्न लागतं. या 4 मूलभूत गरजा या वाघाला लागतात किंवा सिंहाला लागतात किंवा चित्त्याला लागतात, बिबट्याला लागतात. हे एक सारखे प्राणी आहेत म्हणून या सर्व प्राण्यांची मी परिसंस्था एकसारखीच आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी एकत्रितरित्या पाहिल्या गेल्या आणि पाहिल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की ही जी काही इकोसिस्टीम आहे, परिसंस्था या प्राण्यांची, ही या 4 गोष्टींशी संबंधित आहे. कोणती, की त्याचं असणारं अन्न, त्यांचा असणारा निवारा किंवा त्यांना लागणारं पाणी, त्यांना लागणारं हवा किंवा हवामान, या गोष्टीवरती आधारित हे प्राणी आहेत आणि यांच्याशीच त्यांचा संबंध असतो आणि या पलीकडं ते जात नाहीत किंवा ही इकोसिस्टीमचं उल्लंघन किंवा या परिसंस्थेचं उल्लंघन ते करीत नाही आहेत. उदाहरण मी तुम्हाला देतो की वाघाला सकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस तो शिकारीसाठी भटकेल आणि भटकत असताना त्याला शिकार प्राप्त होईल. शिकार प्राप्त झाल्यानंतर तो काय करेल की ती शिकारीवरती ताव मारेल, यथेच्छ पोट भरून घेईल आणि मित्रांनो नंतर तो काय करेल, पाणवट्यावरती जाईल, नंतर तो झाडाखाली येऊन निवांत विश्रांती घेईल आणि पुन्हा भूक लागल्यानंतर पुन्हा शिकारीच्या शोधामध्ये तो वनामध्ये संचार करेल. यामध्ये आपण बघतो की वन हे त्याचा निवार आहे, गुहा ही त्याची निवार आहे आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की हे त्याचा निवाऱ्याचं स्थान आहे, घर आहे, वन हे त्याचं घर आहे. तर हवामान की ह्या गोष्टीमध्ये त्याला अत्यंत आवश्यक आहे, पाणी हे अत्यंत आवश्यक आहे, त्याचबरोबर शिकार करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना याच्या पलीकडे जाऊन तो कधीही इकोसिस्टम किंवा पर्यावरणीय जी काही परिसंस्था आहे त्याचं उल्लंघन तो करत नाहीये. कधी आपण असं पाहिलंय का की वाघ सहलीला गेला किंवा कधी असं पण पाहिलंय का की चला कंटाळा आलेला आहे आणि मग आपण पाहतो की एका जंगलातून वाघ दुसऱ्या जंगलामध्ये, अर्थात जंगल हे सलग असेल तर तो या जंगलातून त्या जंगलात जाईल, परंतु मध्ये अशी मोठी वसाहत आहे आणि मग तो काय करतोय की ह्या जंगलामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, खूप कंटाळा आलेला आहे आणि मग आपण दुसऱ्या कुठल्या तरी जंगलामध्ये जाऊया म्हणून तो प्रवासाला निघालेला आहे. असं कुठं आपल्याला पाहायला मिळतं का? नाही पाहायला मिळत. किंवा रोज रोज शिकार करून कंटाळा आलेला आहे, आज आपण गवत खाऊया असं त्याला वाटतं का? नाही. किंवा त्याच्या मनामध्ये असं विचार येतो का रोज रोज तेच तेच पाणी पिऊन आपल्याला कंटाळा आलेला आहे, आज जरा माठातलं पाणी पिऊया, आज जरा आपण फ्रीजमधलं पाणी पिऊया, असा कधी त्याच्या डोक्यामध्ये विचार आला का? नाही. म्हणजे त्याची असणारी जी काही परिसंस्था, निसर्गाशी असणारं नातं हे निश्चित आहे मित्रांनो. परंतु हे एका प्राण्याचं मी तुम्हाला परिसंस्था समजावून सांगितली. असंच सरपटणाऱ्या प्राण्यांची परिसंस्था निश्चित असते मित्रांनो. पक्ष्यांची परिसंस्था अशीच निश्चित असते मित्रांनो. आणि जे काही इतरही प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील त्यांची परिसंस्था निश्चित असते. याशिवाय वनस्पतींची परिसंस्था सुद्धा मित्रांनो निश्चित असते. पहा, ह्या सगळ्यांच्या परिसंस्था निश्चित असतात, इकोसिस्टम निश्चित असते. परंतु मित्रांनो एक प्राण्यांच्या मध्ये एक मानव प्राणी नावाचा जो काही प्राणी आहे त्याची असणारी जी काही परिसंस्था आहे ही निश्चित नाही आहे. तो सतत परिसंस्थेचं उल्लंघन करतो, कारण त्याला इतर प्राण्यांच्यापेक्षा एक वेगळी अशी देण निसर्गानं, परमेश्वरानं दिलेली आहे आणि ती म्हणजे मानवी बुद्धी. या मानवी बुद्धीच्या जोरावरती तो मित्रांनो काय करत असतो की पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात तो या असणाऱ्या इकोसिस्टीममध्ये बदल घडवतो किंवा त्याच्यावरती हल्ला चढवतो असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. किंवा या परिसंस्थेची वाताहत लावून सोडतो आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की मानव कधीही निश्चित अशा परिसंस्थेमध्ये
तो राहत नाहीये. मग आपल्याला पाहायला मिळतं की तो जंगलात राहणारा मानव सुद्धा हळूहळू त्याची बुद्धी जशी चालायला लागली तसं तसं त्यानं त्या परिसंस्थेमध्ये काय केलं, बदल घडवला किंवा त्याच्यामध्ये त्यानं ठरलेल्या निश्चित परिसंस्थेचं उल्लंघन केलं. उदाहरणार्थ अग्नीचा शोध लावला, तो मग आग लावत सुटला. किंवा उदाहरणार्थ पहा की त्या फळे कंदमुळे खाता खाता तो मांसाहारही करू लागला. अशा अनेक गोष्टी तो करता करता तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकायला लागला. भटकता भटकता त्याला निवाऱ्याचं महत्त्व कळलं. त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्यानं निवारा निर्माण केला. निवारा निर्माण करता करता एक वस्ती करता करता वस्तींचा समूह करून वसाहत निर्माण केली. वसाहत निर्माण करता करता त्यानं जंगलांचा सुपडा साफ करून टाकला. जंगलांचा सुपडा साफ करता करता त्यानं आपल्याला आवश्यक असणारे प्राणी निसर्गातून निवडून त्यानं पशुपालन करायला सुरुवात केली. किंबहुना निसर्गाचं निरीक्षण करून शेतीचा शोध लावला. या सगळ्या गोष्टी आणि पुढं जाऊन त्यानं इंडस्ट्रीज निर्माण केली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मानवानं केलेल्या या त्याच्या असणाऱ्या परिसंस्थेमध्ये केलेला जो आघात आहे किंवा बदल आहे हे या ठिकाणी दखलपात्र आहे. आणि म्हणून भूगोल तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं की या प्राणीशास्त्र या गटातून या मानवाला वेगळं काढलं पाहिजे आणि त्याच्या असणारे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजची आपण वेगळी अशी दखल घेतली पाहिजे असं तज्ज्ञांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी या जैविक भूगोलातील जी काही प्राणीशास्त्र ही उपशाखा आहे या उपशाखेतून मानवाला स्वतंत्र केला आणि मग भूगोलाची दुसरी एक प्रमुख शाखा बनली ज्याचं नाव आहे मानवी भूगोल. आणि या मानवी भूगोलाचा आपण अभ्यास मित्रांनो करीत आहोत. तेव्हा आपण इथं